नमस्कार मित्रांनो, जीटेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा आपले डॉक्युमेंट जे असतात ना, आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणा, मतदान ओळखपत्र म्हणा आणि पासपोर्ट म्हणा, यांचं आपल्या म्हणजे फॅमिलीतल्या एखाद्या माणसाचा जर मृत्यू झाला असेल तर त्यानंतर त्या डॉक्युमेंटचं नेमकं काय करायचं असतं. डॉक्युमेंट समजा एखाद्याच्या हातात जर लागलं आहे दुसऱ्यांच्या हातात तर त्याचा दुरुपयोग नक्की होऊ शकतो. नाकारता येत नाही अशी गोष्ट. सो त्या डॉक्युमेंटचं नेमकं करायचं काय त्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सर्वांच्या कामाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि बाजूचे जे बेल आयकॉन असते ना ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपण जेव्हा एखादा व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येऊन जाईल. तर चला सुरू करू आजच्या व्हिडिओला. तर आजच्या काळात कोणतेही सरकारी काम म्हणा किंवा इतर कोणतेही काम असो, प्रत्येकाकडे आधार कार्ड, आपलं मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड अशी महत्त्वाची डॉक्युमेंट हे असणं गरजेचं असतं. तर बँक खाते उघडण्यापासून ते सर्व कामांसाठी त्याची हे आवश्यकता असते. याशिवाय ही कागदपत्रे तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणूनही काम करतात. पण जर तुमच्या कुटुंबात जर एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्या डॉक्युमेंटचं करायचं काय याबद्दल अनेकांना माहिती नसतं. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, म्हणजे या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणत्याही त्याच्या कागदपत्राचा गैरवापर हा करू शकणार नाही. तर आपलं मतदान कार्ड असते, त्याचं काय करायचं ते आपण पहिला बघूया. आपल्या वोटर आय डीच्या माध्यमातूनच मतदान करण्याची संधी मिळते, पण एखाद्याच्या मृत्यूनंतर तुम्ही त्याचे मतदान ओळखपत्र रद्द करू शकता. त्यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म 7 भरावं लागेल. त्यानंतर हे कार्ड रद्द होईल. मतदान ओळखपत्र रद्द करण्यासाठी मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते. दुसरं आपलं डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड. तर आधार कार्ड रद्द करणे किंवा परत करण्याची कोणतीही सुविधा अद्याप तरी उपलब्ध नाही आहे तशी, पण तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता. आधार कार्ड लॉक करण्यासाठी अधिकृत आपले जे वेबसाईट आहे www.uidia.gov.in वर जावे. तिथं माय आधार कार्ड असं निवडावे आणि त्याच्यानंतर सर्व्हिसेसवर क्लिक करावे. त्यामध्ये सर्व्हिसेसमध्ये एक ऑप्शन आहे अनलॉकचं. त्या बायोमेट्रिकवर क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड हे ब्लॉक करू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक येईल. त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड असेल तो तुम्हाला टाकावा लागेल. यासोबत तुम्हाला सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करावं लागेल आणि जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरला आधार कार्डला त्या मोबाईलवरून तुमचा OTP जाईल. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा बायोमेट्रिक डेटा हा अनलॉक करता येईल. त्याचा पर्याय तसा तिथं ओपन होऊ शकतो. लॉक बटनावर क्लिक केल्यास बायोमेट्रिक डेटा हा लॉक होऊन जाईल. याशिवाय जर तुम्ही मृत व्यक्तीपूर्वी आधारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा किंवा सबसिडीचा लाभ घेत असेल तर संबंधित विभागाने त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती त्या व्यक्तीला द्यावी, जेणेकरून त्याचे नाव त्या योजनेतून वगळले जाऊ शकेल. तिसरं डॉक्युमेंट आहे आपलं ते पॅन कार्ड. तर इन्कम टॅक्स भरण्याबरोबरच बँक किंवा डिमॅट खाते उघडण्यासारख्या सर्व डॉक्युमेंटमध्ये पॅन कार्ड हे आवश्यक असतं. पॅन कार्ड धारकांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांनी त्याचे कार्ड परत करावे. यासाठी मृताच्या कुटुंबियांना आयकर विभागाशी संपर्क साधावा लागतो. पॅन कार्ड परत करण्यापूर्वी मृत व्यक्तीची सर्व खाती दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करावी लागतात किंवा ती बंद करावी लागतात, जेणेकरून नंतर त्या कामात कसलीच अडचण येणार नाही. तर चौथं डॉक्युमेंट आहे आपलं पासपोर्ट. आता पासपोर्ट प्रत्येकाकडे असतंच असं नाही, पण ज्यांच्याकडे आहे त्यासाठी हे एक महत्त्वाचं असणार आहे. तर आधार कार्डप्रमाणेच पासपोर्ट रद्द करण्याची तशी कुठलीही सुविधा नाही आहे, पण त्या पासपोर्टची कालमर्यादा संपल्यानंतर ते अवैध ठरणार आहे. एक पासपोर्टचा एक कालावधी असतो, त्या कालावधीनंतर ते ऑटोमॅटिकच बंद पडतात. ते तुम्हाला म्हणजे 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर रिन्यू करावं लागतं. तर अशा वेळी पासपोर्टची जी डेडलाईन असते ना ती संपेपर्यंत तुम्हाला पासपोर्ट हा ठेवावा लागतो, जेणेकरून त्या कोणत्याही चुकीच्या हातात पडणार नाही, नंतर त्याचा दुरुपयोग हा रोखता येईल. अशा प्रकारचे हे 4-5 डॉक्युमेंट आहे ते एखाद्या व्यक्तीकडे असल्यानंतर त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्याची नेमकं डॉक्युमेंटचं करायचं काय ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. फार काय असं मोठी लॉजिक असं काही नाही आहे याच्यामध्ये. फक्त तुम्हाला त्या विभागाशी संपर्क साधावा लागतो ते डॉक्युमेंट लॉक करण्यासाठी.
फक्त पासपोर्ट आणि आधार कार्डचं असं स्पेशली असं काही नोंद नाही आहे. फक्त तुम्ही बायोमेट्रिकली ते लॉक करू शकता आधार कार्ड आणि पासपोर्ट हे ऑटोमॅटिक तुमचं हे अवैध होऊन जाईल एक ठराविक काळानंतर. तर चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा, कारण हा व्हिडिओ असा बऱ्याच लोकांना माहिती नसते नेमकं करायचं काय त्या व्हिडिओ. असंच ते बाहेर पडलेलं असतं किंवा कुठेही पडून जातं, त्याचा दुसरा कोणी दुरुपयोग करू शकतात. तर त्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर चला, या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत